सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांसाठी 2000 रुपये कॅश प्राइज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी 1000 रुपये कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर आपण नक्कीच ह्या सिल्वर प्लेटेड ट्रॉफीज आकर्षक चषक तेही दिले जातील. अशा पद्धतीची रूपरेषा या क्रीडा स्पर्धेची. अर्थातच आर ट्रॉफी 2024, माफ करा, आर ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. चला आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय. 12th मॅन 12वा खेळाडू अजून कोणत्याही संघाचा उपस्थित झालेला नाहीये. चला दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवायचा आहे. अनिकेत म्हात्रे आणि प्रफुल्ल पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि गोलंदाजीची धुरा मात्र संदेशच्या खांद्यावर देण्यात आली आहे श्री समर्थ माऊली या संघाकडून. आर ट्रॉफी तुम्ही पाहताय. श्री काळभैरव मैदान चिंचपाडा या ठिकाणी रंगत असताना ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. सज्ज आहेत आमचे दोन्ही पंच, सज्ज आहेत आमचे गुणसंख्या लेखक, सज्ज आहे आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. आणि पहिला चेंडू आजच्या दिवसातील पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. संदेश टू अनिकेत म्हात्रे. पहिला बॉल यावेळेस मात्र ऑफ साइडला मात्र लॉंग ऑफला बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक धाव मात्र मिळते. डावखुरताचा गोलंदाज संदेशाला आपण पाहतो. ओव्हर द विकेट मात्र त्याने मारा करायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर मात्र थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यामुळे प्रॉपर मिडल नाही झाला बॉल. एक धाव आली. धावसंख्येला सुरुवात. आणि आता मात्र प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राइक. हो, यावेळेस मात्र स्लॉक करायचं होतं या बॉलला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली. अगदी बॅटच्या वरून सर्व विकेट किपरकडे हा चेंडू जाऊन मात्र थांबताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू हाताळला संदेशने. चांगला वेग आणि त्या वेगाबरोबर हलकसं व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. तीनही चेंडू वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या पद्धतीने हाताळलेत त्याने. वैविध्यता ही कोणत्याही गोलंदाजाची मात्र खासियत असली की ते गोलंदाज नेहमीच वरचढ ठरताना आपण पाहत असतो आणि तेच संदेशने ते दाखवले. सलगचे 2 चेंडू आले डॉट. उत्तर आहे का प्रफुल्लकडे? इथे लोअर फुल टॉस बॉल मात्र पुन्हा एकदा स्लॉक केलंय आणि गॅप मधनं बॉल चाललाय. वन बाउन्स करत सीमारेषा पलीकडे आणि इथे पलटवार करत असताना पाहायला मिळतोय तो प्रफुल्ल पाटील. 2 बॉल बीट केल्यानंतर मात्र प्रेशर निर्माण झाला आणि ते प्रेशर मात्र रिलीज करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. पहिल्या बॉलवर सिंगल काढली ते म्हणजे अनिकेत म्हात्रे. नंतर मात्र 2 निर्धाव चेंडू हाताळले संदेशने आणि तदनंतर मात्र लोअर फुलटॉस बॉल आणि त्याला अगदी परफेक्ट पद्धतीने कनेक्ट केलं ते प्रफुल्ल पाटीलने आणि या चौकार मात्र इथे प्राप्त केलाय. 5 धावा धावफलकावर. इथे पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह चेंडू तिथे अडला जातोय. एक कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव फक्त. हे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. इथे देखील पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी मात्र प्राप्त करत असताना संदेश. धावसंख्या 6च्या घरामध्ये. आर ट्रॉफी 2024 काल खुला गट संपन्न झाला. आज तालुका ओपन आणि संध्याकाळी असेल मेगा फायनल.
टप्प्याचा बॉल यॉर्कर लाईनचा कमी गतीने टाकलेला मिसटाइम झाला. स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि थोडासा गोलंदाजापासून दूरवर आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवर आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8च्या घरामध्ये. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांसाठी देखील चांगलंच म्हणावं लागेल, कारण 8 धावा आल्या, त्यामध्ये एक चौकार जर सोडला तर उर्वरित 5 चेंडूंवर मात्र 4 धावा खर्च केल्या. संदेशने 2 निर्धाव चेंडू हाताळले. समसमाने षटक आपण म्हणूया श्री समर्थ माऊली आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्यासाठी. रणनीती थोडी आखावी लागेल. दोन्ही संघ पहिला सामना खेळतात आणि त्या अनुषंगाने मात्र मैदानाचा विचार करता भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला तर मात्र नक्कीच काहीतरी रणनीती केली असेल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते, त्यांचा प्रयत्न मात्र इथे अपुरा पडलाय आणि हाताला स्पर्श करून मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधनं या इनिंगचा हा दुसरा चौकार आपण पाहिला. अगदी पहिल्याच बॉलवर त्याने स्वागत केलं गोलंदाजाचं. साहिल खानावकर यांना आपण पाहतोय सध्या दुसरं षटक हाताळत असताना. धावसंख्या 12, 12 फॉर नन, बिनबाद 12. अगदी परफेक्ट गॅप मध्ये बॉलला ढकलण्यामध्ये खरं तर प्रफुल्ल पाटील आपल्याला पाहायला मिळाला. दोनही चौकार त्याचे जे पाहिले आपण, यावेळेस मात्र बाउन्स जास्तच पाहायला मिळाला. पंचांनी लगेचच व्हाईट बॉलचा इशारा केला आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील ताकीद दिली गेली आहे साहिल खानावकरला. पहिल्या बॉलवर चौकार, थोडंसं दडपण निर्माण झाले, त्यानंतर व्हाईट बॉल. 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. एक चेंडू आतापर्यंत त्याने हाताळला. पुन्हा एकदा यावेळेस प्रफुल्ल पाटील क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी थोडेसे विचलित होताना पाहायला मिळाले. लेट स्टार्ट केलं त्यांनी, अंदाज त्यांचा चुकला आणि चेंडू सरळ मात्र फरार झाला सीमारेषा पलीकडे. प्रफुल्ल पाटील आता मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण त्यांच्या बॅटमधून आलेला तिसरा चौकार या इनिंगचा पाहायला मिळतोय. 3 चौकार, 3ही चौकार प्रफुल्ल पाटीलने ठोकलेत. अगदी काऊ कॉर्नर पासून ते अगदी स्क्वेअर लेग पर्यंतचा जो परिसर आहे त्या 3ही चौकार त्याच ठिकाणी त्यांनी मात्र तटावलेत, त्याच ठिकाणी ठोकलेत. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकत असताना 17, बिनबाद 17. दुसरं षटक सुरू आहे. यावेळेस राऊंड द विकेट आलेत, एज लागले, टॉप एज लागून बॉल मात्र पाठीमागे चाललाय आणि घोषांकित क्षेत्र आहे. आपण पाहतो विकेटच्या पाठीमागे 1 धाव मात्र मिळेल. चांगला चेंडू यावेळेस म्हणावा लागेल. वेगही प्रचंड पाहायला मिळाला. साहिल खानावकर ओव्हर द विकेट आले सुरुवातीला, त्यामध्ये चौकार खाल्ल्यानंतर राऊंड द विकेट आले, तिथे एक चौकार त्यांना मात्र लगावला प्रफुल्लने आणि तदनंतर मात्र एक सिंगल मिळाली. हा चांगला चेंडू. धावसंख्या 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणती विकेट गेली नाहीये, जमेची बाब म्हणावी लागेल आपण 24 लाईव्ह इव्हेंट साठी. 5 षटकांची लढत आणि जास्तीत जास्त धावा त्यांना अपेक्षित असणार आहेत धाव फुलकावर. तर दुसऱ्या बाजूला मात्र धावसंख्या रोखण्यासाठी मात्र कसोशीने प्रयत्न सध्या श्री समर्थ माऊली टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना निर्णय घेतल्यानंतर खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. अक्षरशः ऑन साइड अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. मिड विकेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडासा खराब थ्रो आपण म्हणूया, मात्र बॅकअप होतं त्यामुळे कोणती अतिरिक्त धाव खर्च केली जात नाही. 1 धाव मिळते. दुसऱ्या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी आहे साहिल खानावकर 2 चौकार खाल्ल्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूवर 2 सिंगल. विकेटच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी ब्लाइंडर पद्धतीचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला मात्र खेळून काढलाय आणि या पंचांचा निर्णय येतो यस चौकार आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये अगदी त्याच ठिकाणी किंबहुना त्याच एरियामध्ये मात्र टार्गेट करतोय प्रफुल्ल पाटील आणि पूर्णपणे वरचढ ठरत असताना गोलंदाजांवर. गोलंदाज मात्र त्याला उत्तर देण्याच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये. चेंज ऑफ पेस केला, लवकर पिक केलं या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा खराब जजमेंट म्हणावं लागेल. 2 चौकार अशा पद्धतीने त्या ठिकाणी खेचलेत प्रफुल्लने. अगदी तो क्षेत्ररक्षक 30 दिशा आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि प्रचंड धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर, जिथे 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
साहिल खानावकर काहीसा महागडा म्हणावा लागेल या षटकामध्ये. तब्बल 19 धावा या ठिकाणी त्याने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8, एकूण धावसंख्या 27. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होत असताना आणि ही पार्टनरशिप मात्र ब्रेक करावी लागणार आहे आता श्री समर्थ माऊली संघाच्या गोलंदाजांना. कारण ज्या पद्धतीने यांनी लय पकडले, ज्या पद्धतीने यांनी रिदम पकडलाय, टेम्पो ज्यांनी सेट केलाय, यांना लवकरात लवकर माघारी पाठवणं महत्वाचं असणार आहे. अन्यथा मात्र धावांचा मात्र इथे पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला, कनेक्ट झाला नाहीये. समोर गेल्या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चाचपतो, चाचपडला बॉल त्यानंतर मात्र उचलून फेकेपर्यंत सिंगल. अनिकेत म्हात्रेला माहिती आहे मला फक्त प्रफुल्ल पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचे आणि त्याने ते अगदी योग्यरित्या केले. पहिल्या बॉलवर सिंगल काढली आणि प्रफुल्लला पुन्हा स्ट्राईकवर आणले. संदेश वैयक्तिक दुसरं षटक, लेफ्ट मोर द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, इथे कमी गती होती, कनेक्ट नाही झाला. बॉल ऑन साइडला लॉंग द कार्पेट गेला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक कंप्लीट, दुसरीचा देखील प्रयत्न, उचलून फेकेपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक, 2 धावा पूर्ण. हाई थ्रो थोडासा विकेट किपर पासून दूरवर पाहायला मिळाला. चांगली रणनीती, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. मध्ये मध्ये येत असलेले चौकार, सिंगल डबल्सने धावफलक हलतं राहतंय आणि मात्र दबाव मात्र निर्माण होत असताना गोलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांवर. यावेळेस खोलवर टप्प्याचा फ्लॅट डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आणि खूप चांगला झेल या ठिकाणी टिपण्यात आलाय. दिनेश त्या ठिकाणी होते तैनात, आपण पाहिलं तर ऑन साइडला, आणि अगदी दिनेश शेलार लोअर पद्धतीचा कॅच त्यांनी मात्र इथे ग्रॅब केला. ऍक्शन रिप्ले आपल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवर. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये त्यांची रिॲक्शन पाहायला मिळाली. चांगली कमिटमेंट त्यांची, 100% कमिटमेंट, आणि त्याचा रिझल्टही पॉझिटिव्ह पाहायला मिळाला की विकेट मिळाली अर्थातच प्रफुल्ल पाटीलची. सेट बॅट्समन मैदानाच्या बाहेर जातोय. 24 धावांचं योगदान त्यांनी दिलं. 11 चेंडू त्यांनी खेळले आणि 5 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. ताबडतोब अशी सुरुवात त्याने करून दिली आणि तदनंतर मात्र तो माघारी परतलाय. विशालजी पवार, विशालजी जितेकर, रामजी पवार, अमोलजी यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि गोविंदा यांनाही विनंती आहे. आणि विकेट किपरच्या पाठीमागे जे खेळाडू बसते त्यांना विनंती आहे की आपण तिथे बसू नका. आयोजकांच्या वतीने ही सूचना आमच्यापर्यंत आली आहे, कारण लाईव्ह आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, त्यामुळे आपणास विनंती आहे दोन्ही खेळाडूंना. वाईडने सुरुवात, वाईड बॉल आलाय, त्याच दरम्यान विकेट आल्यानंतर नवीन बॅट्समन आशिकेश भोईर. यावेळेस चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहिला, बॅट फिरली मात्र कनेक्ट झाला नाही बॉल. कमबॅक करायला हवं या ठिकाणी. आपण पाहिलं तर श्री समर्थ माऊली विकेट आली आहे, त्यामुळे थोडा मोमेंटम शिफ्ट झालाय आणि तो निर्माण झालेला मोमेंटम, शिफ्ट झालेला मोमेंटम, त्याचा फायदा मात्र ते उचलू शकतात. न्यू बॅट्समन आहेत, त्यांच्यावर दबाव मात्र निर्माण केला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आपण पाहतो होत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये. प्लॅनिंग केली गेली, प्लॅनिंग एक्झिक्यूट केली जाईल का हेही पाहावं लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल, इथे व्हेरिएशन जास्त पाहायला मिळते. संदेश पहिल्या षटकामध्ये अगदी अशाच पद्धतीने गोलंदाजी आणि याही षटकामध्ये त्याचा फायदा त्याला होत असताना, कारण विकेटही त्याला मिळाली आणि आत्मविश्वास दुणावलाय, आत्मविश्वास वाढलाय असं म्हणायला हरकत नाही संदेशचा. इथे मात्र लाईन पंच सांगतात खराब आहे. यष्टांपासून भरपूर दूरवर जाणारा चेंडू, थोडीशी लाईन इथे खराब झाली आणि व्हाईट बॉल. डावकरताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय आणि स्लोअर वर मध्ये मध्ये हाताळत असताना इथे अगदी तसाच प्रयत्न, मात्र दिशा थोडीशी चुकली. अवांतर धाव मिळते, धावसंख्या 32-32. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, टप्पा पडल्यानंतर पुन्हा हाही चेंडू खाली राहतोय. चांगलं व्हेरिएशन दर्शवत असताना संदेश. लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33-1. 24 लाईव्ह इव्हेंट्स. नेक्स्ट मॅच आदर्श पनवेल विपक्ष अलिबाग. दोन्ही टीमच्या
कॅप्टन्सला विनंती असणार आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. सो आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आदर्श पनवेल आणि अलिबाग. चांगलं कमबॅक करून दिलं संदेशने, कारण 2 ओव्हर नंतर 27 धावा होत्या आणि आता धावसंख्या झाली 33. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या संदेशने. चांगला इकॉनॉमिकल षटक हाताळलं, त्यामध्ये एक विकेटही प्राप्त केली प्रफुल्ल पाटीलची. आणि तिथे थोडासा मोमेंटम शिफ्ट झाला, म्हणजे 2 षटकांचा त्याचा स्पेल आणि त्यामध्ये 14 धावा आणि 1 विकेट असं त्याचं गोलंदाजीचं पृथक्करण. बॉलिंग स्टॅटिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळते. आमचे उमेशजी भोईर सर गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अमोल पाटील 4थ्या षटकामध्ये. आशिकेश भोईर अजूनही लय सापडतोय, त्याला लय सापडण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता, चांगली लाईन, टप्पा पडल्याने थोडासा बाहेर काढला बॉलला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला अमोल पाटीलचा, बीट केलं पूर्णपणे. आर ट्रॉफी 2024 आपण पाहताय. तालुका ओपन आजचा दिवस, 8 मातब्बर संघ आणि त्यामध्ये सुरू असणारा हा रणसंग्राम. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला हा चेंडू. चेंज ऑफ पेस, लेग बायचा इशारा आणि 1 धाव. अमोल पाटील चांगली वैविध्यता दाखवतोय त्याच्या गोलंदाजी मधली, कारण त्याने पाहिलं संदेशचं ते षटक जिथे वारंवार व्हेरिएशन केलं की फलंदाजाला थोडस कठीण जात असताना, आणि तशाच पद्धतीने अमोल पाटील देखील पहिला चेंडू प्रचंड वेगाने टाकला होता खोलवट टप्प्याचा. त्यानंतर हा कमी गतीने थोडीशी फ्लाईट दिलेला चेंडू आणि बॉडीला ब्रश होऊन मात्र हा चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 34च्या घरामध्ये 34. 4थं षटक मार्गस्थ असताना एक्सलेट करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने दुसरं षटक आलं होतं 19 धावांचं, त्यानंतर मात्र बॅकफुटला जातोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स. बाउन्सर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बीट करून गेला सर विकेट किपर कडे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून नक्कीच आलाय. मात्र चांगली गोलंदाजी, चाणाक्ष, चतुर, क्लेवर बॉलिंग बाय अमोल पाटील. पुन्हा एक 10 टप्प्याचा बॉल कमी गतीने टाकलेला, कनेक्ट झाला नाहीये. एक क्विक सिंगल, चिकी सिंगल इथे पूर्ण केली गेली आहे. बॉडीला ब्रश झाला हाही बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र आशिकेश भोईरला मात्र इथे करता येत नाही असं दिसतंय, कारण त्यामध्ये गोलंदाजाचं मात्र इथे कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने लाईन लेंथ वर त्याने हे चेंडू हाताळलेत, कौतुकास्पद. 4 चेंडू आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 लेग बाईस. कमी गतीने टाकलेला बॉल शफल झाले, अगदी बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळून काढलाय आणि इथे 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि रनआउट मात्र व्हावं लागेल ते आशिकेश भोईरला. 1 धाव आणि रनआउट. दुसरा धक्का 24 लाईव्ह इव्हेंट्सला आपल्याला पाहायला मिळतो, दिला जातोय श्री समर्थ माऊली. चांगलं कमबॅक संदेश आणि त्यानंतर अमोल पाटीलचं मोमेंटम जो शिफ्ट झाला होता तो मात्र पूर्ववत त्यांनी आणलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण जसा प्रफुल्ल पाटील बाद झाला त्यानंतर मात्र प्रत्येक फलंदाज इथे स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, संघर्ष करताना पाहायला मिळाला, धावांसाठी मात्र धावाधाव करताना पाहायला मिळाला. आणि त्याचं संपूर्ण श्रेय गोलंदाजांना द्यावंच लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी लाईन लेंथ मध्ये केलेला बदलाव कौतुकास्पद. धावसंख्या 36 आहे, 36. 36 ला 2 आणि या षटकातील अंतिमचा बॉल येणं बाकी. न्यू बॅट्समन आशिष पाटील. आणि अगदी स्वागत करत असताना बाउन्सरने मात्र 1 फॉर द ओव्हरचा इशारा अगोदर देण्यात आला होता आणि त्यामुळेच मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला आलाय. बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दंडित केलं, नो बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37च्या घरामध्ये 37 आणि फ्री हिटचा चेंडू यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि तिथे मात्र फलंदाजाला असणारे मुबा अनिकेत म्हात्रे ओपनिंगला आलाय, त्यापासून मात्र सिंगल डबल्स वर त्याने लक्ष केंद्रित केलंय आणि इथे मात्र एखादा चौकार षटकार आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सज्ज. अगोदरच शफल झाला होता, पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय.
फ्री हिटचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39-2. 24 लाईव्ह इव्हेंट्स. चांगलं कमबॅक इथे संदेश आणि त्यानंतर अमोल पाटीलचं. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 6. दोन्ही षटक इकॉनॉमिकल, कारण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये प्रत्येकी 6-6 धावा आल्या आणि त्यामुळेच की काय इथे मात्र आता पारड वरचढ या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते ती श्री समर्थ माऊली या संघाचं. आर ट्रॉफी 2024 आपण पाहत आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि आज मात्र तालुका ओपन हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. काल खुल्या गटातील स्पर्धा संपन्न झाल्या, ज्यामध्ये चॅम्प 11 पनवेल संघ अंतिम फेरीत दाखल झाला आणि आज मात्र या स्पर्धेचा मात्र किंबहुना या फॉर्मॅटचा मात्र आज मेगा फायनलचा दिवस. अविनाश वाघ आपण पाहतोय, वाघाची वाडी या परिसरातील खेळाडू सध्या शेवटच्या षटकात. पहिला चेंडू तेज तर्रार, अगदी वेगवान पद्धतीचा ऑन साइडला खेळून काढलाय, बॉल हवेत होता. एक कंप्लीट, दुसरी कंप्लीट झाली धाव आणि 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर पूर्ण करण्यात आल्यात. अविनाश वाघ आपण पाहतोय, अगदी वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज पाहायला मिळाला. चला पाणी पाठवायचंय, फलंदाजाला पाण्याची आवश्यकता आहे. का नक्कीच अनिकेत म्हात्रे सलामीला आलेत आणि तेव्हापासून या खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत. नक्कीच थकवा जाणवत असेल, कारण पावसाचे दिवस असेल तरी आज सकाळपासून मात्र नक्कीच वरुण राजा थोडासा रुसलाय असं पाहायला मिळतंय, कारण उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड ऊन सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर 2 धावा, धावसंख्या पुढे सरकली 41-41. आता राहिलेत इन बिन शेवटचे 5 चेंडू. अभि नाही तो कभी नाही अशा पद्धतीची फलंदाजी आता साकारावी लागेल, कारण पावसाळी रबळ क्रिकेट म्हटलं की कोणतंही टार्गेट सेफ नाहीये आणि अजून तर 50 ओलांडली नाहीये, त्यामुळे आता प्रयत्न करायला हवेत. राऊंड द विकेट आले होते, आपण पाहिलं अविनाश वाघ आणि यष्ट्यांच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. डाव्या यष्टीपासून भरपूर दूरवर गेला चेंडू, व्हाईट बॉल. 42 धावा धाव फलकावर. चला आदर्श पनवेल आणि अलिबाग नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. हो, इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. सिंगल आली त्या दरम्यान. चला आदर्श पनवेल विपक्ष सनी स्पोर्ट्स करंजडे पनवेल अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीने टाकलेला बॉल, इथे उसळी मिळाली स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. अविनाश वाघ आणि चांगली झेल, महत्वपूर्ण झेल आपण पाहतोय या ठिकाणी टिपण्यात आली. आणि अजून एक विकेटचं पतन आशिकेश भोईर. 43 धावा धाव फलकावर आहेत, 43. अनिकेत म्हात्रे मात्र आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. अगदी प्रफुल्ल पाटील बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज इथे जास्त वेळ तग धरू शकला नाहीये, जास्त धावा तो करू शकला नाही. त्यामुळेच की काय सध्या धावसंख्येवर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 43-43. संदेशचं ते तिसरं षटक, 6 धावा. अमोल पाटील 6 धावा चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडूमध्ये 12 धावा आणि अगदी इकॉनॉमिकल स्पेल दोघांनी हाताळले. आणि त्यानंतर मात्र श्लॉक षटकामध्ये अविनाश वाघ देखील त्यांच्याच पावलावर पाऊल देत आपल्याला पाहायला मिळतोय, या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय. जयेश भोईर डावकऱ्याचा सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश वाघ दुसरी अवांतर धाव त्याच्या षटकातील येताना पाहायला मिळते. 2 वाईट त्याने हाताळलेत, विकेट मिळाली त्याला, मात्र त्याचबरोबर 2 एक्स्ट्रा देखील त्याने खर्च केला. त्यामुळे नक्कीच इथे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट लवकर फिरली, पूल मारण्याचा प्रयत्न कनेक्ट होत नाहीये. सगळ्याच गोलंदाजांनी आपण जर पाहिलं श्री समर्थ माऊली या संघाच्या की व्हेरिएशन बऱ्याच प्रमाणामध्ये वापरलं. स्लोवर वनचा पुरेपूर त्यांनी मात्र वापर केलाय. इथे मात्र मगच एखादा वेगवान बॉल आणि हलकासा टर्न इथे पाहायला मिळतोय. सलगचे 2 बॉल बीट केलेत त्याने जयेश भोईरला. शेवटचा बॉल या इनिंग मधील धावसंख्या आहे 44. हाई बॉल मात्र बीट केलाय. सलगचे 3 निर्धाव चेंडू आणि अप्रतिम असं षटक हाताळलं ते अविनाश वाघने आणि चांगला शेवट केला त्याने या पहिल्या इनिंगचा. 44 धावांवर थांबवलंय. 24 लाईव्ह इव्हेंट्सला 3 विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केले आणि 45 धावांचं लक्ष मात्र असणार आहे ते श्री समर्थ माऊली या संघासमोर. आदर्श पनवेल विपक्ष सन्नी स्पोर्ट्स करंजाडे पनवेल अशी नेक्स्ट मॅच असणार आहे. तर टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय आणि सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये जशी या सत्राला प्रारंभ होईल, जशी या लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात होईल, तसं मायक्रोफोनवर मात्र आपण ऐकूया दीपकजी पाटील सरांना. हॅलो, थँक्यू सो मच युवराज. त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आरा ट्रॉफी 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा हलक्या हलक्या पावसाच्या सरी आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये येत असताना आज या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय वासुशेठ भोईर साहेब, ज्यांचा आज वाढदिवस आहे. पुनश्च एकदा तमाम क्रीडा वर्गाच्या वतीनं वासुशेठ भोईर यांना वाढदिवसाच्या गणित शुभेच्छा. येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी जावो. आणि वर्षभर खरं तर प्लॅनिंग असते स्पर्धेची आणि एक मोठी स्पर्धा. पहिल्यांदाच खरं तर ओपनचा लॉट्स, तालुका लॉट्स आपल्याला पाहायला मिळालाय. मागच्या वेळेला श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमनं ही स्पर्धा जिंकली होती.
आणि द्वितीय श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाकडे गेलो होतं. यावर्षी पाहूया श्री समर्थ माऊली 11 पनवेल संघ आजच्या लॉट्स मध्ये, गणाच्या लॉट्स मध्ये एकापेक्षा एक तगडे संघ आहेत. कालही पारगावच्या मैदानावर श्री समर्थ माऊली पनवेल टीमनं गावदेवी गावठाण सारख्या बलाढ्य संघाला नमवलं होतं. त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा नक्कीच असतात, परंतु 24 लाईव्ह इव्हेंट्स साजेसा खेळ झालेला नाहीये फलंदाजीमधून, परंतु त्याच्या गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला सामना आपण पाहतोय तालुका निहाय स्पर्धेमधील. सलामीची जोडी श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीम कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मानफ्राम ओळे, प्रमोद घरत आणि दुसऱ्या बाजूला बेलवलीचा अजय पाटील अशी सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन पालीचा परेश सज्ज होतोय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल राऊंड द स्टंप्सनं सरळ बॅटवर दिला होता आणि स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता प्रमोद घरतनं आगाज केला. या षटकारानं खातं उघडलंय. अगोदरच पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये फार मोठी धावसंख्या झालेली नाहीये आणि असं असताना मात्र फुलटॉसनं सुरुवात परेश शेळके 24 लाईव्ह इव्हेंट संघाला परवडणारी असेल का? खातं उघडलंय ते प्रमोद घरतनं. ओळे गावचा एक नामवंत फलंदाज, टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा या विभागामधील एक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. सगळेच तांत्रिक फटके तुम्हाला पाहायला मिळतील. जितू शेठ गावंड चिंचपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. इकडे थोडासा फटका फसला होता, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर्ड झोन त्या ठिकाणी आहे. 1 रन मिळेल. 7 धावा धावफलकावर. 24 लाईव्ह इव्हेंटचा जर विचार केला तर एक षटक त्यांच्यासाठी चांगलं आलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. जर आपण पाहिलं तर 19 धावांचं षटक आलं होतं साहिल कानावकर. परंतु आज संदेशनं जी गोलंदाजी केली ना, नावड्याचा गोलंदाज आहे. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली. कालही तो होता. अविनाश वाघनं चांगली गोलंदाजी केली. कालचा दिवस त्याच्यासाठी नव्हता पारगावच्या स्पर्धेमध्ये. हो, थोडासा शॉर्ट ऑफ लाईन होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. इकडे बीट केले ते अजयला. निर्धाव चेंडूची सांगता. प्रयत्न कसोशीनं करावे लागतील. 24 लाईव्ह इव्हेंट्सला हा सामना वाचवायचा असेल तर. फार मोठं पाठबळ नाहीये, परंतु क्रिकेट आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. पुन्हा एकदा बीट केले. हो, फर्स्ट स्लीव्हला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय त्या ठिकाणी. चेश आहे. चांगला स्टॉप त्या ठिकाणी, अन्यथा एक डिक्लेअर्ड धाव गेली असती. कोणतीही धाव नाहीये. अजय पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला थांबवलं जाते सध्याच्या घडीला परेश शेळकेकडून. चांगलं कमबॅक षटकारानंतर. हो, यावेळेस मात्र पाहूया ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. थोडासा स्लोली आला चेंडूवर आणि त्याचमुळे या 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल. अजय खातं उघडेल. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आदर्श स्पोर्ट्स पनवेल इन अन ऍक्शन. ओ, टॉप एज लागले. बॉल पाठीमागे चाललाय. निर्धारित क्षेत्र आहे. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर समर्थ माऊली 11 पनवेल टीम बिनबाद 10. पहिलं षटक आपण पाहिलं 10 धावांचं. शांभोनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. 5 चौकार त्याने लगावले होते. 24 धावांचा खेळ, परंतु फारशी मोठी धावसंख्या कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही. अनिकेत मात्र 7 बॉलमध्ये 8. आशिकेश भोईर सुद्धा आज अपयशी ठरला. आशिष पाटील, जयेश भोईर सुद्धा 3 चेंडू निर्धाव खेळला. चांगली बॉलिंग खरं तर केली प्रत्येक गोलंदाजानं आणि खास करून संदेशनं 2 षटकं टाकली. 14 धावा त्यानं दिल्या.
कमाल बॉलिंग पाहायला मिळाली. एक विकेट घेतली शेवटच्या ओव्हरमध्ये. फक्त 5 धावांचं षटक अविनाश वाघचं, अमोल पाटीलचं 6 धावांचं षटक. साहिल खानावकर महागडा ठरला होता. 19 धावा त्या ओव्हरमध्ये. अन्यथा सगळ्याच ओव्हरमध्ये टिचून गोलंदाजी झाले. 30 गोलंदाजी आता मात्र करावी लागेल 24 लाईव्ह इव्हेंट्सला. अजय बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्ट्रॉंग पूलचा फटका स्ट्रेट टू द चॅम्बो. मिड विकेटला झेल टीपला. अजय पाटील बाद. पहिला धक्का श्री समर्थ माऊली 11 पनवेलला. सचिन मोरे आणि त्याला मिळाले पहिली सफलता. अजय पाटील आज सुरुवातीपासून थोडासा अडखळत खेळताना दिसला, परंतु यावेळेस कनेक्ट चांगला झाला होता. परंतु चांगला झेल सीमा रेषेलगत आपण पाहू शकता. प्रफुल्ल पाटील त्या ठिकाणी आहेत. मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स. पहिल्याच बॉलवर सफलता. सचिन मोरे गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. परेश लो फुल टॉस बॉल स्लाइस केलंय. पॉइंट वरून बॉल काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अचूक फेकी पाहायला मिळतं. एकच जाव. सिंगल रन. सचिनचा हा बॉल अडबा पाटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय हा चेंडू. ही खासियत आहे. लेग ब्रेक चेंडू तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतील. सचिन मोरे कमी वयामध्ये यांना सुद्धा प्रभावित केलंय. नेरे गावचा खेळाडू आहे. थोडासा पुढे पिच केला होता. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन कडे जात असताना एक रन मिळेल. चेंडू आपण पाहिला तर थोडासा क्षेत्ररक्षण करत असताना अचानकपणे तिथे बाउन्स झाला होता. चांगलं षटक आतापर्यंत सचिन मोरे. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि याच गोलंदाजीची गरज आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. प्रवीण भोईर खरं तर मैदानाच्या बाहेर आहेत. दोनही संघामधून खेळणारे खेळाडू. खरं तर सध्याच्या घडीला त्यांचे 2 संघ खेळतात, परंतु सचिन मोरेला आणखी एक सफलता. फलंदाज परेश बाद होईल. दुसरा झटका श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमला. फारसी चमक दाखवू शकलेला नाहीये आणि परेश खडके बाद. दोन धक्के दिलेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सचिन मोरेची इतर खासियत आहे शॉर्ट रनअप असतो, परंतु लाईन लेन चांगली. लेग ब्रेक चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतात. बऱ्याच वेळेला यॉर्कर लाईन चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आहे आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला फलंदाजांवर अंकुश ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहतो. संदीपजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोरेचा हा सुद्धा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर स्विंग झाला आणि एक यशस्वी षटक 24 लाईव्ह इव्हेंट्स टीम कडून. नेरे गावच्या सचिन मोरेनं या ओव्हर मध्ये 2 फलंदाज बाद करत असताना फक्त 2च धावा दिल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीम 2 गडी बाद 12 धावा. त्यामुळं कमबॅक केले जबरदस्त 24 लाईव्ह इव्हेंट्सनं. क्रिकेट आहे, कधी काय घडेल आणि नेहमीच बेभरवशाचा खेळ या खेळाला संबोधलं जातं आणि बडूनच या खेळामधली रंजकता आजतागायत कायम आहे. जरी पहिल्यांदा 5 ओव्हर्स मध्ये हे लक्ष थोडंसं कमी वाटत होतं, परंतु सचिन मोरे सारखी षटकं जर पडली तर या मॅच मध्ये जर 24 लाईव्ह इव्हेंट्स ही धावसंख्या डिफेंड केली तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण ग्रामीण विभागामधले खेळाडू आहेत. संपूर्ण आपण पाहिलं तर कोण, बोर्ले, भाताड परिसरामधील, पोंजे परिसरामधील हे सगळे खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळतात. एक चांगला प्लॅटफॉर्म संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या खेळाडूंना
मिळाला आणि आज तालुकास्तरीय स्पर्धेमधून नेहमीच हा संघ खेळताना दिसतो. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असताना हा संघ संदेश पाटील बोरले यांच्या माध्यमातून खरं तर या संघाची बांधणी केली गेली. अनेक खरं तर छुप टॅलेंट होतं, हिडन टॅलेंट होतं, त्यांना मात्र पडद्यासमोर आणलं. या बचा फटका पाहूया प्रमोद घरचा ऑन साइडला बॉडी स्ट्रॉंग ऑनला सचिन मोरे धावलाय. बॉल थोडासा थांबलाय त्या ठिकाणी थ्रो जाईपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रमोद आणि प्रितेश मध्ये या 2 धावा कंप्लीट होत असताना. चला टॉस साठी आदर्श स्पोर्ट्स पनवेल आणि सनी स्पोर्ट्स करंजाडे दोन्ही टीमचे कॅप्टन अजिबात वेळ घालू नका. सेकंड इनिंगचा खेळ अगोदर सुरू आहे. ओ अडबा बॅट ऑन साइडला ताणून फटका मारलाय प्रमोद गरजच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावा षटकार. मॅच मध्ये शिरायचं असेल तर प्रमोद घरतला सुद्धा रोखावं लागेल. हे एक वेगळं वादळ आहे, एक वेगळा ऊर्जात्मक खेळाडू आहे आणि हा खेळाडू जर टिकला तर मॅच संपूर्णच घेऊन येतो. ही ओळख आहे या खेळाडूची आणि सचिन मोरेच्या षटकानं जरूर कमबॅक केलं होतं, परंतु या षटकाला सुरुवात होताना पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येऊ लागलाय श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल. एका बाजूला महेश उरणकरचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल जो सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट तालुकास्तरीय खेळतोय. अकूट टप्प्याचा बॉल शॉट ऑफ लाईन पूल केलाय. स्क्वेअर लाईनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान थ्रो पाहायला मिळाला त्यामुळे एकच धाव येईल. सिंगल रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आतापर्यंत धाव फलकावर आपण पाहिल्या तर 21 धावा स्कोर कार्डवर. आमच्या समवेत उमेशजी भोईर गुणसंख्या लेखक फ्रॉम चिंचपाडा. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं त्यांना आपण पाहत असतो. ओ चांगला चेंडू यावेळेस मात्र फुल लेंथ होता. प्रितेशला उमगलाच नाही हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेर सुद्धा निघतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. प्रितेशला सुद्धा खरं तर सध्याच्या घडीला डावाला गरज काय हे ओळखावं लागेल. फुल टॉस आहे यावेळेस. फुल टॉस कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. पंच नो बॉलचा इशारा करतात. सो वर्स्ट साइड नो आणि या 2 धावा मात्र प्राप्त होतील. काळूरामजी भोईर विकास शेटकेणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. फ्रीडचा बॉल आहे परंतु तो डिक्लेअर्ड झोन मध्ये. एकच धाव येते. सिंगल रन फारसं नुकसान नाहीये फ्रीडच्या बॉलवर. साहिलचं हे षटक थोड्याशा धावा जरूर आल्या ज्या गरज होत्या. आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या त्या 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. टार्गेट आहे या मॅच मध्ये 45. 5 ओव्हर्स म्हटलं तर निदान 55-60च्या आसपास जाणं फार गरजेचं आहे मैदानावर. एका षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, चांबोनं काढल्या होत्या, परंतु इतर 4 ओव्हर्स मध्ये 4ही बॉलर्स फार यशस्वी राहिले आणि त्याचमुळे 50 पेक्षा कमी धावसंख्येमध्ये गुंडाळता आलं 24 लाईव्ह इव्हेंट्सला. परंतु सचिन मोरेच्या षटकानं मात्र थोड्याशा आशा पल्लवित केल्यात आणि लवकरात लवकर कदाचित 4थं षटक मात्र तो टाकू शकेल आणि त्या ओव्हरमध्ये या मॅचचा रिझल्ट कोणीकडे जाईल याची थोडस अंदाज मात्र क्रीडा रसिकांना येऊ शकेल. परंतु त्या अगोदर साहिल उर्वरित चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं इकडे धावा देतोय की विकेट घेतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. प्रमोद करत एका बाजूला संपूर्णपणे डाव सांभाळतोय श्री समर्थ माऊली इलेव्हन टीमचा. एक हुकमाचा पत्ता आहे. यावेळेचा हा चेंडू यष्टी रक्षकाला चकवत गेला ब्लॅक स्क्रीन कडे. 1 रन मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या त्या 25 धावा. चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन आतापर्यंत. 3ही गोलंदाजांनी नॉट बॅड. 25 3 ओव्हर्स मध्ये नक्कीच चांगली कामगिरी आहे. इकडे कदाचित 4थं षटक पाहूया. सचिन मोरेला 4थं की 5वं याचा निर्णय मात्र घेण्यात येईल.
चला विकास शेठ केणी काळूरामजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. आज खरं तर वासू शेठ भोईर यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे बरेच जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या मंचावर येतील. आजचा दिवस खरं तर आज सण आपण साजरा करणार आहोत. सन्मान्य वासू शेठ भोईर यांचा आज वाढदिवस आहे. मोरे आलाय, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. प्रितेश यावेळेस पाहतच बसला. सचिन मोरेनं तशीच काहीशी भन्नाट सुरुवात आपल्या षटकाला केले, त्यामुळं मॅच मात्र कदाचित शेवटपर्यंत रंगेल अशी चिन्ह जर सचिन मोरेचं षटक अगदी मागच्या षटकाप्रमाणे पडलं तर कमाल पाहायला मिळेल. या मॅच मध्ये थ्रिल पाहायला मिळेल तुम्हाला. शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित हा सामना जाऊ शकेल. थोडासा थांबला होता कटकण्याचा प्रयत्न प्रमोद घरत, धोकादायक धाव, परंतु इकडे मात्र काय झालंय, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. प्रमोद घरतला मैदान सोडावं लागतंय आणि या सगळ्यात मोठा धक्का. इकडे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चांगलाच अंगलट आलाय तो प्रमोद घरतच्या आणि नाहक गडी गमावलाय तो. इकडे श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल टीम ना सचिन मोरे 24 लाईव्ह इव्हेंट साठी एक आशावादी म्हणूया आपण, एक आशेचा किरण मात्र त्यानं दाखवलाय. थोडीशी विजयाची स्वप्न तो सध्याच्या घडीला दाखवतोय आणि इकडे थोडासा अडकलाय असंच म्हणावं लागेल. श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल टीम पहिले 2 चेंडू निर्धाव निघालेत आणि त्याचमुळे आता मात्र चेंडू बाकी ते 10 आणि या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 20 धाबांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10. प्रत्येक चेंडू मागे 2 धाबाचं समीकरण आणि मैदानाच्या आतमध्ये द लेजंड क्रिकेटर महेश उरणकर दाखल झाले. सचिन मोरेचा सामना करतील. कमाल केले सचिन आतापर्यंत. या बॅचचा हा चेंडू शाळा फ्लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर निघालाय आणि पहिला खरं तर स्वैर मारा पाहायला मिळालाय सचिन मोरेकडून. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर डीक्यात. 1 रन मिळते अतिरिक्त स्वरूपामध्ये. 10 चेंडू 19 धाबांची गरज आहे. यावेळेस सुद्धा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता महेश यांचा, परंतु हा चेंडू सुद्धा इकडे लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू वारंवार तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड स्टंप्स खरं तर गोलंदाजी करतोय थोडस उजव्या हाताच्या फलंदाजांना जोखमीचं जात आहे. यावेळेचा हा चेंडू शरीराचा वेध घेणारा ठरला. 1 रन त्या ठिकाणी प्राप्त जरूर होतोय. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. तिखट मारा पाहायला मिळालाय. संपूर्णपणे सपशेल शरणागती पत्करले आतापर्यंत सचिन मोरेच्या विरोधामध्ये प्रत्येक फलंदाजानं कमाल बॉलिंग पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्स या मॅच मध्ये मात्र अप्रतिम कमबॅक करताना दिसतोय. आणखीन एक डॉट बॉल. क्या कहना सचिन मोरे. नेरे गावच्या या गोलंदाजानं आज मनापासून गोलंदाजी केले असंच म्हणावं लागेल. आणखीन एक चेंडू डॉट निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सचिन मोरेची गोलंदाजी आवडली असेल तर 2 षटकं टाकली आणि काय दर्जेदार गोलंदाजी. कमाल केले. 24 लाईव्ह इव्हेंट्सला वाटलंही नसेल की 45 धावा आपण डिपेंड करू शकतो का, परंतु सचिन मोरेनं ही किमिया मात्र आतापर्यंत करून दाखवले. आपल्या 2ही ओव्हर्स मध्ये फक्त 2-2 धावा दिल्यात. 2 ओव्हर्स मध्ये फक्त 4 धावा देताना 2 महत्वपूर्ण विकेट्स मात्र नोंदवल्यात आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र चांगला टालाय. श्री समर्थ माऊली इलेव्हन पनवेल हळूहळू थोडासा हलक्यामध्ये घेतलेला सामना कधी जड झालाय हे कळलं सुद्धा नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाबांची आवश्यकता. 18 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 6 असं समीकरण. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हार्दिक असं स्वागत करत आज संपूर्णपणे वासुशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज पाहुण्यांची रीग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नितीनजी जोशी साहेब आश्रमशाळेवर आहेत आणि त्यांची स्वतःची आश्रमशाळा आहे. सामाजिक कार्य ते करतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे डॉक्टर गोपीनाथ सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं RR ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅच कडे. मॅच कमाल रंगले. शेवटच्या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 16 धाबांची. हा सामना कधी जड झाला कळलं सुद्धा नाही श्री समर्थ माऊली इलेव्हनला.
आशिष पाटीलच्या हातामध्ये षटक सोपवलंय. सांगडे गावचा खेळाडू, मोठी जबाबदारी या गोलंदाजावर आहे, कारण सचिन मोरेनं खूप काही कमवलंय या मॅच मध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र पूल जरूर केला, परंतु पाहूया कुठे चाललाय. मैदान पूर्ण नाहीये, त्यामुळे महेश यांना मिळेल फक्त एकच धाव. एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाही 24 लाईव्ह इव्हेंटचं, कारण आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे. कॅमेरामन जेव्हा संधी मिळेल तेव्हा आमच्या पाहुण्यांवर सुद्धा खरं तर कॅमेरा फिरवा, जेव्हा संधी मिळेल तेव्हा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 15 धावांची गरज आहे. प्रितेश पाटील लोकल बॉय आहे. इकडे मात्र प्रितेश पाटीलच्या बॅट मधून जर 2-1 मोठे फटके निघाले तर या मॅचचं चित्र पालटू शकेल. ही ताकद मात्र प्रितेश मध्ये सुद्धा आहे. पाहूया आशिष पाटील गोलंदाजी मार्कवर. लेग स्पिन वारा पाहायला मिळतो. इकडे यष्टीरक्षक चकलाय, बॉल पाठीमागे जरूर चाललाय. डिक्लेअर्ड झोनची रन मात्र 1 मिळेल. पंचांची कोणतीही प्रतिक्रिया नाहीये, थोडासा नाराज दिसतात महेश उरणकर. त्या ठिकाणी 1 रन मिळाले आणि एकेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. शेवटचे 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. 14 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 3. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहेत या स्पर्धेमध्ये. तीन चेंडू 14, आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. त्यामुळे हा सामना मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्स कडे सपशेल जात असताना आशिष पाटीलच्या लेग स्पिन समोर सुद्धा धावा येताना दिसल्या नाहीयेत. पावसाला सुरुवात, इकडे काय करायचं, टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर बळतोय हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. 45 धावांचं लक्ष होतं आणि मोठ्या फरकानं 24 लाईव्ह इव्हेंट्स इकडे या मॅच मध्ये मात्र आगेकूच करत असताना हाही चेंडू निर्धाव. आणि कमाल केले गोलंदाजांनी, कमाल केले सचिन मोरेनं, कमाल परेश शेळकेची, कमाल केली साहिल आशिष पाटीलनं. आणि हा सामना मात्र यशस्वी धावसंख्येचं संरक्षण केलंय. 45 धावांचं संरक्षण करत असताना हा सामना तब्बल 14 धावांनी जिंकलाय. सुपर शो 24 लाईव्ह इव्हेंट्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक श्री समर्थ माऊली इलेवन पनवेल. खरं तर सुरुवात चांगली झाली होती. प्रमोद घरतचं ते रनआउट होणं, ती धाव घेणं, कदाचित प्रमोद असता तर या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु त्याचाच फायदा उचलला गेला. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. नो डाऊट 2 षटकं टाकली, 4 धाबा दिल्या, 2 फलंदाज बाद केले.